Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve a Heroine of the Sea lessons English workshop. Already we have studied this lesson and also we have seen its hard words also. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना टीचर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण इंग्लिश वर्कशॉप सोडवतोय. आज अगोदर आपण या धड्याचा वॉर्मिंग अप, याचे हार्ड वर्ड्स, याचा अर्थ मराठीतला असं सगळं शिकलेलो आहोत. आता इंग्लिश वर्कशॉप सोडवण्याची वेळ आहे. तरी तुम्हाला कोणत्या धड्याचा किंवा कुठला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मी तुमच्यासाठी नक्की तो धडा किंवा तो व्हिडिओ तयार करेल. फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड फ्रॉम द स्टोरी द अँटोनिम्स ऑफ. अँटोनिमचा अर्थ काय आहे? विरुद्धार्थी शब्द. आणि सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. आता इथे आपल्याला धड्यातनं हे शब्द शोधायचे. कावर्ड, कावर्ड, कावर्ड म्हणजे भित्रा, पळपुटा. तर ब्रेव म्हणजे शूर. केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणे, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. सेल्फिश म्हणजे स्वार्थी, अनसेल्फिश म्हणजे निस्वार्थी. हॅप्पी म्हणजे आनंदी, अनहॅप्पी म्हणजे दुःखी. रेअर म्हणजे दुर्मिळ. ऑफन म्हणजे सहज उपलब्ध होणारे. डिसॲग्रीड म्हणजे सहमत नसणे, ॲग्रीड म्हणजे सहमत असणे. एनिमीज म्हणजे शत्रू आणि फ्रेंड्स म्हणजे मित्र. फॉरगॉट म्हणजे विसरणे आणि रिमेंबर म्हणजे लक्षात राहणे. सेकंड आहे, पिक आउट वर्ड्स फ्रॉम द स्टोरी, मेक अ लिस्ट ऑफ 8 वर्ड्स रिलेटेड टू सी ट्रॅव्हल. समुद्र प्रवासाशी संबंधित आपल्याला 8 शब्द इथे लिहायचे आहेत. वर्ड्स घ्या. शिप, सेलर्स, आयलंड, विंड, वेव्ज, स्टॉर्म, शिपरेक आणि रॉक्स हे सगळे शब्द सी ट्रॅव्हलशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 3, राईट एनी 2 डायलॉग्स फ्रॉम द स्टोरी विच प्रूव्ह द फॉलोइंग. आता आपल्याला डायलॉग लिहायचे. ग्रेस डार्लिंग वॉज सेल्फलेस अँड ब्रेव. ग्रेस डार्लिंग ही निस्वार्थी आणि शूर होती. आपल्याला कोणत्या संवादावरून कळतं ते लिहायचंय. आपण पुस्तकामधला संवाद घेतलेला आहे. वी मस्ट रेस्क्यू देम बिफोर दे आर ड्राउंड. सेकंड, आय कॅन हेल्प यू फादर. आय एम स्मॉल बट आय एम स्ट्रॉंग. यू अँड आय हॅव ऑफन रोड टुगेदर. वी कॅन रीच दोज अनफॉर्च्युनेट पीपल. हा जो संवाद आहे तिचा आणि वडिलांमधला, या संवादावरून आपल्याला कळतं की ग्रेस डार्लिंग कशी निस्वार्थी आणि शूर होती ते. विल्यम डार्लिंग वॉज अनविलिंग टू टेक अ रिस्क. म्हणजे विल्यम डार्लिंग जो ग्रेस डार्लिंगचा वडील होता तो, त्याची इच्छा बिलकुल नव्हती की एवढी मोठी रिस्क किंवा एवढा मोठा धोका पत्करण्याची त्याची इच्छा नव्हती. तो कोणत्या संवादावरून करतो? संवाद आपण इथे लिहूया. इट इज होपलेस, वी कॅन डू नथिंग. सेकंड, हाऊ कॅन आय रो अ बोट बाय माय सेल्फ थ्रू दिस वेव्स इफ ओनली आय हॅड अनदर मॅन हिअर टू हेल्प मी. या संवादावरून आपल्याला कळतं की विल्यम डार्लिंग अनविलिंग आहे की रिस्क घेण्यासाठी. थर्ड आहे, मिसेस डार्लिंग डिस्करेज्ड देम फ्रॉम ट्राईंग टू रेस्क्यू. आता इथे ग्रेस आणि विल्यम डार्लिंग ह्या आई बापाचा आणि लेकी संवाद चाललेला असतो, पण त्यांची आई तयार नसते हा धोका पत्करण्यासाठी. त्या कसं आपल्याला कळतं तो संवाद आपण इथे लिहायचा आहे. एक म्हणजे नो नो, हाऊ विल इट हेल्प दोज पुअर पीपल इफ यू आर ड्राउंड. आणि सेकंड आहे, यू कॅनॉट रो इन दिस स्टॉर्म, डू नॉट ट्राय. अ गर्ल लाईक यू ग्रेस कॅनॉट डू अ मॅन्स जॉब. लेट अस प्रे फॉर दॅम. हजबंड, गॉड विल हेल्प देम परहॅप्स बट वी कॅनॉट. तर ह्या तिच्या संवादावरून कळतं की ती तयार नाही आहे, सहमत नाही आहे रेस्क्यू करण्यासाठी. क्वेश्चन नंबर 4 आहे, आन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. आता इथे आपल्या शब्दात आपल्याला उत्तर लिहायची. शी स्टेड बॅक होम विथ हर पॅरेंट्स हू. त्यांच्या आईवडिलांसोबत मागे ती राहिली, ती कोण होती? त्याचं उत्तर सोपं आहे. ग्रेस स्टेड बॅक होम विथ हर पॅरेंट्स. ग्रेस थांबली होती आईवडिलांसोबत मागे. अ शिप वॉज रेकेड दॅट नाईट. वाय? कारण काय होतं शिप मोडण्याचं? बिकॉज ऑफ टेरिबल स्टॉर्म द शिप रेकेड अप ऑन द रॉक्स. कारण त्या दिवशी इतका भयानक वादळ आलं होतं त्याच्यामुळे ते जहाज तुटलं. तर अप ऑन आहे बरं का, अप आणि ऑन आहे हा. सो नीट करते. आणि इथे पुढचा क्वेश्चन बघूया. 9 men and women did not drown. Why not? त्याचं कारण काय आहे? बिकॉज दे वेर क्लिंगिंग टू द रॉक्स. ते दगडाला असे लटकत राहिले त्यामुळे ते काही तिथे बुडाले नाही. ते कारण होतं महत्त्वाचं. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रेस सेड शी वुड हेल्प हर फादर टू रेस्क्यू हू. हाऊ? ती कशी मदत करणार होती तिच्या वडिलांना रेस्क्यू करण्यासाठी? तर उत्तर आहे, शी वुड रो विथ हर फादर अँड रीच द सेलर्स टू रेस्क्यू देम. ई क्वेश्चन आहे,
युझिंग ऑल देअर स्ट्रेंथ टू रो दे केम देअर वेअर. कुठे आले होते ते सगळीकडे एवढा बोट वलवत वलवत कुठे आले होते ते? त्याचं उत्तर आहे क्लोज टू द रॉक्स. ते दगडांचं खडकांजवळ ते आले होते. बरोबर. आता पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 5 आहे हाऊ कॅन यू ॲज अ यंग स्टुडंट हेल्प पीपल इन अ टेरिबल रोड ॲक्सिडेंट. राईट 5 टाईप्स ऑफ ॲक्शन यू कॅन टेक. आता एखादा प्रसंग घडला आहे, ॲक्सिडेंट झाला आहे, अपघात झाला आहे, तर तुम्ही एक विद्यार्थी म्हणून काय मदत करू शकता हे तुम्हाला 5 जे तुम्ही मदत करण्याचे टप्पे काय असतील ते तुम्ही इथे लिहायचं आहे. प्रत्येकाचं उत्तर कदाचित वेगळं असू शकतं. हे बघा. कॉल 100 नंबर, कारण मला वाटतं पोलिसांना कळवणं फार गरजेचं आहे. कॉल द ॲम्ब्युलन्स, मग ॲम्ब्युलन्सला कळवणंही गरजेचं आहे. गिव्ह फर्स्ट एड विथ द हेल्प ऑफ लोकल डॉक्टर. लोकल डॉक्टरांना बोलवायचं, कोणी जवळचे डॉक्टर असतील त्यांना सांगून पटकन मदत करणं. आपण स्टुडंट आहोत ना, आपण तर काही कुठे लांब गेलेलो नाही, आपल्या आसपास घडला अपघात. कॉल रिलेटिव्स, आणि त्या लोकांना जर विचारून त्यांच्याकडनं नंबर घेऊन आपण रिलेटिव्हला कॉल करू शकतो. अरेंज फूड फॉर देम, आणि त्यांच्यासाठी खाण्याची व्यवस्था करण्याचं काम आपण एक विद्यार्थी म्हणून करू शकतो. आता इथे तुम्हाला सांगितलं की हाऊ विल यू हेल्प द पीपल हू मीट विथ अन ॲक्सिडेंट. आता तुम्ही लोकांची मदत कशी करू शकता जे अपघातग्रस्त झालेत. आता तुम्ही मला आत्ताच तर विचारलं होतं आणि परत हेच का प्रश्न आहे, तर मला हे सांगायचं आहे की वेब डायग्राम तुम्हाला कंप्लीट करायला परीक्षेला बऱ्यापैकी असते, आणि आता हा 9thला पण असणार आहे आणि 10thला पण असणार आहे. तर तुम्हाला या प्रकारे वेब डायग्राम कंप्लीट करण्याची सवय व्हायला पाहिजे, आणि तुम्ही ते सोडू नका, प्रयत्न करा, म्हणजे हे मार्क पण तुम्हाला हमखास मिळतील. आपण 10ची तयारी समजूयात. ठीक आहे. तर आपण आता काय काय करू शकतो ना ह्या रकान्यांमध्ये लिहायचे. हे बघा. सगळ्यात पहिलं कॉल लोकल पीपल, जवळच्या लोकांना आवाज देणं. गिव्ह फर्स्ट एड, त्यांना फर्स्ट एड देणं. गिव्ह वॉटर, त्यांना पाणी देणं. कॉल ॲम्ब्युलन्स, ॲम्ब्युलन्सला बोलवणं. कॉल लोकल पोलीस, लोकल पोलीस चौकामध्ये हवालदार असते त्या पोलिसांना पटकन बोलवणं. रिमूव्ह इंजर्ड पर्सन्स टू सेफ प्लेस, आणि जे अपघातग्रस्त लोक झाले त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं. ही कामं आपण त्यांना नक्कीच मदत करण्यासाठी करू शकतो, की जी की आपल्याला सहज शक्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6, थिंग्स टू डू. काय काय करू शकतं. डिस्क्राईब द लाईफ ऑफ फॅमिली हू लिव्स इन लाईट हाऊसेस. लाईट हाऊसेसमधल्या लोकांचं आयुष्य कसं असतं ते आपण लिहायचं. ते लिहिताना आपल्याला या धड्याचीच मदत होणार आहे. द फॅमिली हू लिव्ज इन लाईट हाऊस लिव्ह व्हेरी हार्ड अँड टफ लाईफ. ते खूप कठीण आयुष्य जगत असतात तिथले लोक. दे लिव्ह अवे फ्रॉम टाउन्स अँड सिटीज. ते शहरापासून गावांपासून दूर असतात. देअर नियरेस्ट नेबर्स आर मेनी माइल्स अवे, आणि त्यांच्या जवळची शेजारी पण खूप दूर अंतरावर असतात. दे हॅव टू रीच देअर चिल्ड्रन टू रीड अँड राईट इन द लाईट हाऊस ओनली. त्यांना त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी लाईट हाऊसमध्ये शिकवावं लागतं. दे लिव्ह अ लोनली लाईफ. ते एकांत वासातलं आयुष्य घालवतात. स्ट्रॉंग विंड्स, वेव्स अँड स्टॉर्म्स आर देअर युज्युअल कंपॅनियन्स. आणि जोराचा वारा, लाटा आणि वादळं हे त्यांचे काय असतात, सोबती असतात. द फॅमिली इज यूज टू देम, आणि हे या प्रकारच्या आयुष्याची त्यांना सवय झालेली असते. क्वेश्चन नंबर 2 आहे 6 मधला, रिराईट द स्टोरी इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे मातृभाषेमध्ये तुम्हाला या धड्याचं कथानक सांगायचं आहे. मी याचं मराठी भाषांतर तुम्हाला सांगितलं आहे, तुम्ही ते ऐका आणि मग तुमच्या इथे हस्ताक्षरामध्ये लिहा. डबल वेळ नाही खर्च करत आहे तुमचा पण आणि माझा पण. क्वेश्चन नंबर 7 आहे डिस्कस इन ग्रुप्स अँड राईट अबाउट द लाईफ ऑफ ग्रेस युझिंग फॉलोइंग गाईडलाईन्स. तुम्हाला परीक्षेला असं पण लिहायला येतं, त्याच्यामुळे हे स्किप न करता याच्यावर थोडंसं लक्ष द्या आणि लिहिण्याचा प्रयत्न करा. ग्रेस लाईफ आता मी लिहिलेलं आहे, पण तुम्ही पण या प्रकारची प्रॅक्टिस ठेवा, कारण हे असं परीक्षेला असतं. तर ग्रेस लाईफ आहे, त्याचे मुद्दे दिलेले आहेत. आपण या प्रकारे बघा, हर हेल्पिंग नेचर, तिचं मदत करणारा स्वभाव, ब्रेवरी ॲक्ट, तिचं शौर्यपूर्वक तिनं काय कामगिरी केली ते, हाऊ शी फायनली रिवॉर्ड, आणि तिला कशा प्रकारे रिवॉर्ड मिळतो. हर अनसेल्फिशनेस म्हणजे तिचं निस्वार्थीपणा. द चॅलेंजेस शी हॅड इन द लाईट हाऊस, तिला काय काय प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागायचा. हर एज्युकेशन, तिचं शिक्षण काय झालं होतं, आणि प्लेस ऑफ लिव्हिंग, ती कुठे राहत होती, आणि सपोर्ट फ्रॉम पॅरेंट्स, आणि तिच्या पालकांचा कशा प्रकारे तिला पाठिंबा होता. या सगळ्या मुद्द्यांचा आपल्याला इथे ग्रेसचं आयुष्य दाखवण्यासाठी वापर करायचा आहे, आणि आपण ते लिखाण करायचं. ते इंग्लिशमध्ये लिहायचं, डोक्यात ठेवा. ग्रेस डार्लिंग लिव्ड इन द lighthouse with her father and mother. She was taught by her father. He taught her to read, write. He also taught her to be honest, brave and unselfish. Grace was warm and safe in the lighthouse, but she was always unhappy about the poor sailors who were at sea in the storm. She had a helping nature. When she saw some people clinging on the rocks,
On a stormy night, she was determined. She convinced her parents to rescue those unfortunate passengers. Her father and Grace rowed to the rocks in that stormy weather and rescued them. The boat went up and down over waves, but it did not deter her from her rescue work. Anyhow, the passengers were brought back safe in the lighthouse. She took care of them, warmed them, and fed them well for several days. When those people returned back to their home in England, they told the story of the Darlings. Their heroism was rewarded. They became famous everywhere. But she did not live long and died at the age of only 27. She is still remembered for her unselfish courage. सच वॉज हर लाईफ स्टोरी. तर अशा प्रकारे आपण पुस्तकातलेच मुद्दे घेतलेले, आपण काही मनाने लिहिलेलं नाही आहे, फक्त पुस्तकातलेच मुद्दे घेऊन आपण हे सगळं लिहिलेलं आहे. मी याचं मराठी भाषांतर तुम्हाला सांगितलं होतं म्हणून आता परत सांगत नाही आहे. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 8 आहे, इमॅजिन यू have read in the news about how Grace Darling's courage saved some shipwrecked people. Write a letter of congratulations to her and her family for the brave humane act. आता इथे आपल्याला पत्र लिहायचं, अभिनंदनाचं पत्र लिहायचं आहे ग्रेसला की तू कशा प्रकारे शौर्य दाखवलं आणि तिच्या कुटुंबियांचं पण अभिनंदन करायचं आहे. तर अर्थातच हे पत्र आपलं इनफॉर्मल लेटर असणार आहे कारण आपण तिचं अभिनंदन करणार आहोत. पत्राची सुरुवात करताना तुम्हाला पत्ता इथे डाव्या कोपऱ्यात लिहायचा आहे. पत्ता तुम्हाला हवा तो लिहा. मी आपला असं शॉर्टमध्ये पत्ता लिहिला, पिन लिहायचा आहे. डेट पण लिहिलेली चालते आपल्याला. इथे डिअर ग्रेस पण डाव्याच हाताला लिहायचं आहे. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. आय रीड द न्यूज अबाउट युअर इनकम्पॅरेबल करेज अँड ह्युमॅनिटी इन सेव्हिंग सम शिपरेकेड पीपल. शिपरेकेड पीपल म्हणजे अपघातग्रस्त जहाजामध्ये जे वाचवले लोक, त्याच्याबद्दल तिला अभिनंदन केलं जातं आहे. युअर फादर अँड यू रोड टू द rocks in the strong wind and rain and rowed back across the dangerous sea to rescue them all. तू कशा प्रकारे त्या लोकांना वाचवण्यासाठी त्या समुद्रामध्ये बोट वल्लवत नेली आणि त्या लोकांना पुन्हा माघारी घेऊन आली. We cannot believe that such a small girl like you could achieve such a great feat. Not only that you rescued them, but you and your mother also took care of them till they were completely well. Your family extraordinary courage and selfless attitude are really praiseworthy. म्हणजे तुझ्या कुटुंबियांचं जे वागणं आहे, म्हणजे त्यांचं धैर्य, असामान्य धैर्य आणि त्यांचा निस्वार्थीपणे जे लोकांसाठी काम केलं ते फार कौतुकास्पद आहे. कॉंग्रॅच्युलेशन अगेन. तर तिच्यासाठी परत एकदा तुझं अभिनंदन. युअर्स लव्हिंग फ्रेंड सपना. तर इथे तुम्ही तुमची नावं टाका म्हणजे तुमच्यासाठी जास्ती सोयीचं पडेल. अशा प्रकारे आपण इथे पत्र लिहिलं आहे. पत्राची भाषा तुम्ही बदलू शकता, पण इथे आपलं पत्र लिहून झालेलं आहे. अशा प्रकारची पत्र तुम्हाला पेपरमध्ये लिहायला येतातच. सो हा वर्कशॉप आपला सोडून झालेला आहे. आपण सगळ्या प्रश्नांना सोडवलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल वर्कशॉपचा तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा कसा वाटला तो आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.